गुड आफ्टरनून स्टुडंट. आपण सायन्सचा लेसन नंबर 7 स्टँडर्ड 7 लेसन नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम सजीवांतील पोषण हा लेसन आज चालू करत आहोत. लेट्स सी. फर्स्ट पॉइंट आहे लेट्स रिकॉल. थोडं आठवून बघा. व्हॉट इज द मलन्यूट्रिशन. मलन्यूट्रिशन म्हणजे काय तर जे की कुपोषण. malnutrition occurs when the body does not get enough nutrients. Cases include a proper diet, digestive conditions or another disease. म्हणजे काय तर बघा की आपल्याला पुरेसे न्यूट्रिएंट म्हणजे पुरेसे जे अन्न जे एनर्जी आहे ती नाही मिळाली तर आपण कसं होतो मलन्यूट्रिशन्स होतो म्हणजे कुपोषण इथ होतो. विच आर द वेज टू प्रिव्हेंट मलन्यूट्रिशन. कुपोषण रोखण्याचे कोणकोणते उपाय आहेत किंवा कोणते उपाय आहेत. द बेस्ट वे टू प्रिव्हेंट मलन्यूट्रिशन इज टू ईट हेल्दी बॅलन्स्ड डाएट, फ्रूट, व्हेजिटेबल्स, मिल्क, डेअरी फूड्स, प्रोटीन, मीट, फिश, एग्स. म्हणजे जे की आपण आपल्या आहारामध्ये आहे जे की आपण आपलं जेवण करतो ते कसं असलं पाहिजे, व्यवस्थित असलं पाहिजे. बॅलन्स्ड डाएट आपल्या शरीराला उपयुक्त संतुलित असा आहार असला पाहिजे. फ्रूट्स त्यामध्ये आहेत, व्हेजिटेबल्स आहेत, जे दूध, डेअरी प्रोडक्ट्स आहेत, हे सगळं काय केलं पाहिजे आपण घेतलं पाहिजे. त्यावेळेस मलन्यूट्रिशन होणार नाही. लेसनमधला फर्स्ट पॉइंट आहे न्यूट्रिशन. न्यूट्रिशन म्हणजे पोषण. Life process go on continuously in a living organism. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuff. म्हणजे काय आहे तर बघा लाईफ प्रोसेसेस. सजीवांमध्ये काही ज्या जीवन प्रक्रिया असतात आपल्या शरीराची वाढ होण्यासाठी व आपलं शरीर डायजेस्ट अँड ॲसिम्युलेटेड. डायजेस्ट म्हणजे वाढ होण्यासाठी किंवा असिम्युलेटेड फॉर ऑब्टेनिंग एनर्जी निरोगी राखण्यासाठी फॉर द ग्रोथ अँड हेल्थ ऑफ अवर बॉडी आर कॉल्ड. ज्या पदार्थाचे पचन आणि ॲसिम्युलेटेड म्हणजे काय तर सप्तीकरण होऊन ऊर्जा प्राप्त होते. म्हणजे जे काही आपण अन्नपदार्थ खाऊ ते अन्नपदार्थ डायजेस्ट झाले पाहिजेत, ॲसिम्युलेटेड झाले पाहिजेत आणि या सगळ्यांपासून आपल्याला एनर्जी मिळाली पाहिजे आणि आपली वाढ झाली पाहिजे. ही सगळं होऊन जी ऊर्जा प्राप्त होते त्यालाच आपण काय म्हणतो फूड स्टाफ. We get several types of nutrients from foodstuff. Nutrients can be classified into two types, namely as a micronutrients and macronutrients. लक्षात ठेवा मायक्रो and मायक्रो. मायक्रो मीन्स काय आहे तर जे की बहुत पौष्टिक म्हणजे मायक्रोन्यूट्रियन्स पासून आपल्याला खूप अन्नपदार्थ मिळतात आणि मायक्रो म्हणजे खूप छोटे. मॅक्रोन्यूट्रियंट्स कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन अ लार्ज क्वांटिटी. दीज आर मॅक्रोन्यूट्रियंट्स. मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे काय की ज्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन आणि फॅट्स या तिन्ही पासून आपल्याला काय मिळतं तर न्यूट्रियंट्स मिळतात आणि ते कसे आहेत तर लार्ज क्वांटिटी भरपूर अशा पदार्थांमध्ये भरपूर मिळतात. जे की आपण रोजच्या जेवणामध्ये आपल्या राईस आहे, चपाती आहे, सिरियल्स आहेत किंवा डाळी ज्या आहेत या सगळ्यांपासून आपल्याला काय मिळतात तर मॅक्रोन्यूट्रियंट्स मिळतात. मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी. दे आर कॉल्ड ॲज अ मॅक्रोन्यूट्रियंट्स. मॅक्रोन्यूट्रियंट्स म्हणजे काय की ज्यापासून आपल्याला मिनरल्स आणि व्हिटॅमिन मिळतात पण ते कसे मिळतात खूप कमी प्रमाणात मिळतात. त्याला आपण काय म्हणतो तर मॅक्रोन्यूट्रियंट्स. न्यूट्रिशन द प्रोसेस ऑफ टेकिंग इन एनी युजिंग फूड विच टेक प्लेस इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज अ न्यूट्रिशन. त्यालाच आपण काय म्हणतो तर न्यूट्रिशन. म्हणजे जे शरीरात घेऊन जे फूड आहे जे अन्न आहे ते शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या
ज्या सजीवांच्या जी प्रक्रिया आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर न्यूट्रिशन. नीड फॉर अ न्यूट्रिशन, काय गरज आहे न्यूट्रिशनची? टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क, काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे. ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी, शरीराची वाढ आणि विकास करणे. टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यू, जे आपल्या टिश्यू म्हणजे पेशी, आपल्या शरीरामधले जे पेशींची झीज भरून काढणे व ती काय करणे, रिप्लेस, दुरुस्ती करणे. टू फाईट डिसीज, शरीराला जो एखादा आजार लागला असेल, एखादा रोग लागला असेल तर त्यापासून काय करणे, आपण आपल्या शरीराला वाचवणे. लेट्स सी, त्यामध्ये पॉईंट आहेत ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. आता ॲटो आणि हेट्रो तुम्हाला माहितीच आहे. ॲटोट्रॉपिक म्हणजे काय तर स्वयंपोषी, जे की स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. फॉर एक्झाम्पल ट्रीज. सम ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड द नरिश देमसेल्फ. दिस इज कॉल्ड ॲज अ ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन. ॲटोट्रॉपिक न्यूट्रिशन म्हणजे काय की जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात. फॉर एक्झाम्पल आहे प्लांट. फॉर एक्झाम्पल आहे आपलं प्लांट्स. सेकंड आहे हेट्रोट्रॉफिक प्लांट्स किंवा हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिएंट. सम ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम, प्लांट्स अँड ॲनिमल्स फॉर देअर फूड. धिस इज कॉल्ड हेट्रोट्रॉपिक. हेट्रोट्रॉफिक म्हणजे काय की काही सजीव अन्नासाठी इतर सजीवांवर म्हणजेच वनस्पतीवर किंवा प्राण्यांवर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात. धिस इज कॉल्ड ॲज अ हेट्रोट्रॉफिक न्यूट्रिशन. त्यालाच आपण म्हणतो परपोषण म्हणतो. फॉर एक्झाम्पल ह्युमन बिईंग आहेत, ॲनिमल आहेत, आपणही दुसऱ्यावर अवलंबून आहेत. त्यानंतर ॲनिमल्स, एक ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलवर अवलंबून आहे, जसं की फूड चेनमध्ये असतं, दॅट इज. लेट्स सी ॲटोट्रॉपिक प्लांट्स. ॲटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजे स्वयंपेशी वनस्पती. हाऊ डू प्लांट प्रोड्यूस देअर ओन फूड? वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः कसे तयार करतात? प्लांट अल्सो नीड फॉर देअर ग्रोथ. वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते, बरोबर. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतात. विथ द हेल्प ऑफ सनलाईट अँड क्लोरोफिल. कशाची गरज असते त्यांना? सनलाईट आणि क्लोरोफिल. म्हणजे वनस्पतींना सनलाईट, सूर्याची, आणि क्लोरोफिल इन द लीव्ज. आणि जी की क्लोरोफिल म्हणजे काय की पानं ज्यावेळी हिरवी असतात, ग्रीन कलरमध्ये असतात, त्यावेळी त्या पानांमध्ये काय प्रेझेंट असतं तर क्लोरोफिल. आणि ज्यावेळी पानांमधलं क्लोरोफिल नाहीसं होईल त्यावेळी ती पानं कशी होऊ लागतात? येलो कलरमध्ये. Plants make their food in their leaves using water and nutrients from the soil. त्याचप्रमाणे त्या झाडांना पाण्याची आणि न्यूट्रिएंट्सची, अन्नाचीही जमिनीतील पाणी आणि पोषक तत्वांची सुद्धा गरज असते. अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर. धिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज फोटोसिंथेसिस. त्याचप्रमाणे सूर्यप्रकाशाच्या साहाय्याने वनस्पती पानांमध्ये अन्न तयार करतात आणि या क्रियेलाच आपण काय म्हणतो तर फोटोसिंथेसिस म्हणजेच प्रकाश संश्लेषण. लेट्स सी, ही डायग्राम दाखवली बघा. या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलंय या रूटमधून आपल्याला काय मिळतात तर मिनरल, सॉल्ट्स, पाणी, खनिजे, क्षार मिळतात. क्लोरोफिल इन लीव्ज. या लीव्जमधून काय मिळतात तर पानांमधील हरितद्रव्ये मिळतात. कार्बन डायऑक्साईड, या पानांमधून आपण कार्बन डायऑक्साईड आपल्याला मिळतं. सनलाईटमुळे ही पानांची काय होते, वाढ होत असते आणि ते काय करत असतात तर ऑक्सिजन देत असतात. बघा इथे एक त्यांनी चैन दिली. कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर इज इक्वल टू फूड प्लस ऑक्सिजन. म्हणजे त्यांनी काय केलंय की कार्बन डायऑक्साईड घेतलाय, कार्बन डायऑक्साईड प्लस 6H2O. नीट लक्षात द्या, 6CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड प्लस 6H2O म्हणजे वॉटर. त्यापासून त्यांना मिळाले सनलाईट, क्लोरोफिल, फूड, ग्लुकोज मिळाले, C6
H12O6+6O2. ही काय तर एक प्रकारची चेन, एक प्रकारची केमिकल रिॲक्शन इथं तयार झाली. फोटोसिंथेसिस म्हणजे काय की ज्या पानांमध्ये ग्रीन कलर प्रेझेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो, फोटो. Plants convert light energy into chemical energy and store it in the form of food. वनस्पती काय करतात, प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करतात व ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात काय करतात, साठवून ठेवतात. बघा, प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. लाईट ऊर्जेचं रूपांतर केमिकल ऊर्जेमध्ये करून तिथं ते काय करतात, फूड, अन्नाच्या स्वरूपात तिथं ही ऊर्जा साठवून ठेवतात. वॉटर, मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ॲब्सॉर्ब्ड बाय द रूट फ्रॉम द soil. Thus tendons transport them to the leaves. The leaves have a microscopic opening current stomata through with the take in the CO2 the from. आणि काय होतं, मूळ हे काय करतं, जे रूट्स बघा आपण इथं बघितले, रूट्समध्ये काय आहेत, मिनरल्स आणि रूट्समध्ये आहेत मिनरल्स अँड सॉल्ट. हे काय करतात तर क्षार पाण्यापर्यंत पोहोचतात. द लीव्ज हॅव अ मायक्रोस्कोपिक ओपनिंग करंट स्टोमाटा. आणि त्यानंतर काय होतं, पानांमध्ये असणाऱ्या जे सूक्ष्म छिद्रजीव आहेत ते काय होतात तर छिद्रांवाटे हवेतील जो CO2 आहे तो काय केला जातो, आत घेतला जातो. द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द लीव्ज कंटेन क्लोरोफिल. आणि क्लोरोफिलमध्ये काय प्रेझेंट आहे तर क्लोरोप्लास्ट, विच सर्व्हिस सनलाईट हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर इनटू फूड. आणि सूर्यप्रकाश शोषून त्याद्वारे अन्नपदार्थ तयार करण्यास आपल्याला काय होते तर मदत होते. या प्रक्रियेत ऑक्सिजन काय केला जातो तर ऑक्सिजन इज गिवन आउट इन द प्रोसेस. ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. बिसाइड लीव्ज फोटोसिंथेसिस टेक प्लेस इन सम अदर पार्ट्स लाईक ग्रीन स्टीम टू कंटेन क्लोरोफिल. आणि पानाबरोबरच प्रकाश संश्लेषणची क्रिया ही वनस्पतींचे इतर भाग जसं की त्याचे हिरवं खोड आहे, ग्रीन स्टीम खोड, यांमध्ये सुद्धा होते. म्हणजे त्यात काय प्रेझेंट आहे तर दॅट इज अ क्लोरोफिल. त्यामध्ये काय प्रेझेंट असतं, क्लोरोफिल. नेक्स्ट पॉइंट आहे ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन अ प्लांट. म्हणजे वनस्पतींमधील जी वहन व्यवस्था आहे, जी ट्रान्सपोर्ट म्हणजे एखादं जसं की मुळापासून खोडापासून रूट लीव्सपर्यंत जशी प्रोसेस आहे ती. टेक अ पंपकिन स्टीम हॅव्हिंग 2 to 3 leaves, कट इट अंडर वॉटर विथ द शार्प ब्लेड. ट्रान्सपोर्ट टेक सम वॉटर इन अ कोनिकल फ्लॅक्स अँड ॲड 7 to 8 drops ऑफ इंक इट. एक पंपकिन म्हणजे एक भोपळ्याच्या वेलाचा 2 ते 3 पानासह एक तुकडा घेऊन त्याचा खडूचा भाग, त्याचा जो खोडाचा भाग असतो म्हणजे खालचा भाग असतो तो भाग चाकूने पाण्याखाली कापायचा आहे. कशाखाली, वॉटर. आणि त्यानंतर तो एका कोनिकल फ्लास्कमध्ये म्हणजे एका चंचुपात्रात थोडे पाणी घेऊन त्यामध्ये काय करायचे, 7 to 8 drops ऑफ इंक इट. त्यामध्ये शाईचे 7 ते 8 थेंब टाकायचे. ऑब्झर्व दी चेंजेस दॅट टेक प्लेस इन इट अँड डिस्कस देम इन द क्लासरूम. आणि तो वेल उभा ठेवा व त्यात म्हणजे शाईचे थेंब टाकल्यानंतर तो जो वेल होता, जे कट केलेला भाग आहे तो कसा करायचा, उभा ठेवायचा आहे. आणि त्यात होणारे काय करायचं आपल्याला, ते निरीक्षण करायचे काय होईल. द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट कन्सिस्ट ऑफ अ झायलेम अँड फ्लोएम. आणि त्या वनस्पतीच्या जलवाहिन्या, त्या वनस्पतींमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल तर झायलेम अँड फ्लोएम. काय पाहायला मिळेल, झायलेम आणि फ्लोएम. Xylem transport minerals and water from the root to all aerial part of the plants. आणि जे झायलेम आहे ते काय होईल तर मिनरल्स आणि वॉटर त्या झायलेममुळे मुळांकडून आपल्याला पाणी व क्षार वनस्पतीतील वरील सर्व भागांकडे पोचवलं जातं. लेट्स इथे दाखवले बघा. झायलेम म्हणजे ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दिसतंय ते काय मुळाकडून काय केलं जातं तर झाडाला
पानांना आणि त्याचे जो खोड आहे त्या खोडाला हे काय सगळ्या भागाकडे हे झायलेम काय केलं जातं तर पुरवलं जातं. The phloem transport the food glucose from the leaves to other parts of the plant where it is either consumed or stored. आणि प्रकाश संश्लेषणामध्ये म्हणजे क्लोरोफिलमध्ये जे तयार झालेलं अन्न आहे ते काय होतं तर झायलेम मार्फत वनस्पतींच्या इतर भागाकडे वापरण्यासाठी व साठवून करण्यासाठी वाहून नेले जाते. म्हणजे हे जे तुमचं झायलेम दिसतंय तुम्हाला ते काय होतं की झाडाकडून वेगवेगळ्या भागांमध्ये ते काय केलं जातं साठवून ठेवलं जातं. Through a plants have a transport system, they do not have a separate digestive or accessory system. अशा प्रकारची जी ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती वनस्पतींमध्ये असली तरी वनस्पतींमध्ये स्वतंत्र असं डायजेस्टिव्ह आणि एक्सेटरी सिस्टीम असते. म्हणजे पचन संस्था आणि उत्सर्जन संस्था ही ट्रीजमध्ये प्लांटमध्ये सुद्धा असते. म्हणजे झायलेम आणि फ्लोएम काय आहे तर झायलेम व फ्लोएम अशा दोन स्वरूपात आपल्याला ह्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम पाहायला मिळतात. त्यामध्ये पहिली जी आहे झायलेममुळे काय होते तर मुळाकडून आपल्याला पाणी आणि क्षार जे आहे ते वनस्पतींच्या इतर भागांकडे पोचवले जाते. तर प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस मधून पानांमध्ये तयार झाले म्हणजे क्लोरोफिलमुळे जे लीव्हजमध्ये अन्न तयार झालेलं आहे ते अन्न झायलेम मार्फत वनस्पतीच्या इतर भागांसाठी वापरले जाते किंवा साठवून करण्यासाठी या झायलेमचा आपण या फ्लोएमचा आपण काय वापर करत असतो. झायलेम मध्ये काय आहे लक्षात ठेवा, फक्त ते पाणी आणि क्षार वेगवेगळ्या भागांना पुरवतात आणि फ्लोएम काय करतं तर वनस्पती म्हणजे झाडांच्या पानांमध्ये क्लोरोफिलमुळे जे अन्न तयार झालं आहे ते इतर भागांना पुरवत असतं. हे बघा इथे डायग्राम दाखवली, रूट लीव्ज वगैरे ब्ल्यू कलरमध्ये दाखवले ते झायलेम आहेत. या ट्रीजमध्ये सुद्धा बघा या खोडाकडून ते काय गेले तर झाडांच्या वेगवेगळ्या भागांकडे गेलेले आहे. आणि फ्लोएम काय आहे तर जे क्लोरोफिल आहे पानांमधून तयार झालेलं क्लोरोफिल जे पिंक कलरमध्ये दाखवलंय ते काय झाले तर पानांमधून आले ते खोडांपर्यंत मुळापर्यंत आणि झाडांच्या वेगवेगळ्या लीव्जमध्ये ते फ्लोएम आपल्याला पाहायला मिळाले. सेक्शन ऑफ अ लीफ, आता लीफचा सेक्शन घेतलाय म्हणजे लीफचा एक पान कट करून त्या लीफचा सेक्शन घेतलाय त्यामध्ये सुद्धा तुम्हाला झायलेम आणि फ्लोएम पाहायला मिळालाय. त्यानंतर स्टेमचा सेक्शन आहे आणि लास्टला आहे तो रूटचा आहे. म्हणजे सेक्शन सुद्धा घेऊन त्यामध्ये झायलेम आणि फ्लोएम आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. लेट्स सी पुढचा प्रश्न आहे, फाइंड आउट व्हॉट इज द केमिकल्स हिथं केमिकल झालंय, हिथं व्हॉट इज द केमो आहे. व्हॉट इज द केमोसिंथेसिस विच प्लांट प्रोड्यूस देअर फूड बाय केमोसिंथेसिस. काय आहे केमोसिंथेसिस म्हणजे तर केमोसिंथेसिस म्हणजे कन्व्हर्जन ऑफ वन ऑर मोवर कार्बन कंटेनिंग मॉलिक्युल्स. रासायनिक संश्लेषण म्हणजे काय तर एक किंवा एकापेक्षा अधिक कार्बन जे कंटेनिंग आहेत ते मॉलिक्यूल जे आहेत कार्बन डायऑक्साईड मिथेन हे काय होतात तर एकमेकांमध्ये पास होतात अँड न्यूट्रिएंट्स इनटू ऑर्गॅनिक मॅटर युजिंग ऑक्सिडेशन ऑफ इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ते इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये मिळतात. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन गॅस आहे, जसं की प्लांट आहे तुमचं, प्लांटपासून तुम्हाला काय मिळतो बॅक्टेरिया आपण काय करतो त्यामधून आपल्याला लिव्हिंग इन अ डीप सी इव्हेंट्स त्या बॅक्टेरियामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्यानंतर आपण ते सेकंड प्रश्न आहे, विच आर द डिफरंट सबस्टन्सेस एक्सक्रिटेड बाय प्लांट्स अँड वाय. म्हणजे वनस्पती कोणकोणते पदार्थ उत्सर्जित करतात आणि का तर ऑक्सिजन आहे, कार्बन आहे, वॉटर वेपर आहे, इनिशियल ऑइल्स आहेत,
गम्स, रेझिन्स, ऑर्गॅनिक ॲसिड्स हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते काय करतात, उत्सर्जित करतात. म्हणजे वनस्पतींपासून आपल्याला हे वेगवेगळे उत्पन्न मिळत असतं. लेट्स सी पुढचा प्रश्न आहे, हाऊ टू प्लांट ऑब्टेन द नायट्रोजन नेसेसरी फॉर द सिंथेसिस ऑफ अ प्रोटीन. पेज नंबर 28 वर हा प्रश्न आहे. का होतं की प्रथिने तयार म्हणजे प्रोटीन्स म्हणजे प्रथिने तयार होण्यासाठी आवश्यक असलेला हा नायट्रोजन हा वनस्पतींना कोठून मिळतो? The plant produce carbohydrates by the process of photosynthesis. फोटोसिंथेसिसमुळे प्लांटला कार्बोहायड्रेट्स मिळतं. कार्बोहायड्रेट्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट्सपासून कर्बोदके ही कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांपासून तयार होतात. प्रोटीन्स आर मेड फ्रॉम कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. आणि प्रथिने तयार होण्यासाठी काय काय आहे तर कार्बन, हायड्रोजन आणि नायट्रोजन. एअर कंटेन्स गॅसियस नायट्रोजन. हाऊ टू प्लांट्स कॅन नॉट युटिलाइज गॅसियस नायट्रोजन. इट नीड्स टू बी फिक्स्ड दॅट इज कन्व्हर्टेड इन टू द कंपाऊंड. म्हणजे बघा, जी की हवा आहे, हवेमध्ये नायट्रोजन आपल्याला कशामध्ये पाहायला मिळतो, वायुरूपामध्ये असतो. परंतु हा वनस्पती हा वायुरूपातील नायट्रोजन काय करतात, शोषून घेऊ शकत नाहीत. म्हणजे हवेमधून तो गॅसियस नायट्रोजन आपण शोषून घेऊ शकत नाही. त्यासाठी त्याचे आपल्याला काय करावे लागतं तर युटिलाइज करावे लागतं इन ए गॅसियस न्यूट्रिजन. गॅसियस त्यासाठी त्याचे स्थिरीकरण म्हणजेच काय तर संयुगात रूपांतरण करावे लागते, कन्वर्ट इन टू कंपाऊंड. It needs to be fixed to that the convert into compound. Fixation of a nitrogen oxides by biological and atmospheric method. आणि नायट्रोजनचे स्थिरीकरण हे जैविक आणि वातावरणातील, बायोलॉजिकल म्हणजे जैविक आणि ॲटमॉस्फेरिक म्हणजे वातावरणातील, अशा दोन्हीही पद्धतींमध्ये आपण ते करत असतो. Biological fixation of nitrogen to different types of a microorganism can bring about biological nitrogen. Two different types of a microorganism can bring about a biological nitrogen fixation. या दोन पद्धतीमध्ये आपण काय करतो तर या दोन प्रकारचे सूक्ष्मजीव हे नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. रूट नोड्यूल्स ऑफ अ ल्युमिनस प्लांट कंटेन रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम. रायझोबियम हे सूक्ष्मजीव आपल्याला रूट नोड्यूल्स या वनस्पतींच्या मुळावरील असलेल्या गाठींमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. द मायक्रोऑर्गॅनिझम अँड ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड कन्वर्ट इट इन टू नायट्रेट कंपाऊंड. आणि हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन काय करतात, शोषून घेतात व त्याचे नायट्रोजनच्या नायट्रेट कंपाऊंडमध्ये रूपांतर करतात. मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक ॲसिटोबॅक्टेरिया प्रेझेंट इन अ सॉईल. आणि मातीमधील जो ॲझिटोबॅक्टेरिया हा सूक्ष्मजीव आहे तो काय करतो तर कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू नायट्रेट्स. हे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजनचे त्याच्या नायट्रेट या कंपाऊंडमध्ये काय करतात तर रूपांतर करतात. रूट नोड्यूल्स म्हणजे काय तर हे पहा, तर तुम्हाला रूट्स दाखवलेत. या रूट्समधील हे जे गाठी आहेत त्यालाच आपण काय म्हणतो तर रायझोबियम म्हणतो, जे की मुळं आहेत. फॉर एक्झाम्पल ल्युमिनस क्रॉप म्हणजे तुमचं बीन, शेंगा भुईमुगाच्या असतील किंवा पीज आहेत, हे सगळे काय आहेत तर ल्युमिनस प्लांट आहेत. आणि यामध्ये तुम्हाला या गाठींसारखा जो भाग आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर रायझोबियम म्हणतो. अशा तऱ्हेने आपला हा लेसन आज अर्धा झालेला आहे. यामध्ये मी तुम्हाला जे काही प्रश्न लिहून दिले तो रिकॉल, त्यानंतर मायक्रोन्यूट्रियन्स, मॅक्रोन्यूट्रियन्स, न्यूट्रिशन्स, ॲटोट्रॉफिक, हेट्रोट्रॉफिक, फोटोसिंथेसिस, झायलेम, फ्लोएम, केमोसिंथेसिस हे सगळे पॉईंट व्यवस्थित लिहून घेणार आहात. उद्याच्या तासाला आपण राहिलेला पाठ बघूया.